सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या स्टोरीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि हो, विचारलं होतं म्हणून सांगते, सुपर थँक्सचं बटन शेअर करण्याचं, लाईक करण्याचं जे रेंज असते ना, तिथंच असतं मोरमध्ये. तर चला मग, आता मयुरीचा बर्थडे जवळ येत होता आणि मयुरी म्हणाली चला जेजुरीला, चला की जाऊया. आणि अर्जुनराव म्हणाले मयू, खरं तर हा अन्याय आहे माझ्यावर. इथं 2-2 बायका केल्या तरच जायला पाहिजे, एकटीच घेऊन नाही जायचं. देवाला 2 बायका आहेत माहीत आहे ना. आणि ती म्हणाली ते देव होते आणि त्यांची प्रत्येक कृती जगाच्या कल्याणासाठीच असते. आणि तुम्ही कोण आहात? आणि अर्जुनराव म्हणाले मी गिधाड आहे, गिधाड. तसं तर मला एकही बायको नको होती, पण काय करायचं, गळ्यात पडली धोंड आणि पदरात घेऊन केली गोड, असा प्रकार झाला आहे माझा. आणि मयुरी म्हणाली बास बास, मी खूप आगाऊ आणि तुम्ही खूप गरीब, असं चित्र उभं नका करू. गरीब गायनं पाडला गोटा आणि शिंगाड्या गायीवर आळ खोटा, असे आहात तुम्ही. आणि अर्जुनराव म्हणाले म्हणजे मी नक्की कसा, गरीब की मारका. असं म्हणून त्याने तिला चिमटे घेतले आणि खूप चिमटे घेतले, अगदी लो बाईट करतात ना तसे बारीक कळ काढत होते ते मयुरीचे आणि चिमटे घेत होते. आणि एकाच वेळी तिला वेदनाही व्हायची आणि अंगावर रोमांचही खडे व्हायचे. आणि असा दुहेरी हल्ला तिच्यावर चालला होता आणि ती आणखीनच त्याला घट्ट घट्ट चिकटत होती. मयुरी म्हणाली तुम्ही दोन्ही आहात, जेजुरीला जायचं म्हणजे जायचं. अर्जुनराव म्हणाले बरं, आणि जाऊ तर जाऊया. मग ते आता पुण्याला एका ठिकाणी गेले आणि जेजुरी करून आले. आता जेजुरी केली आणि अर्जुनरावांनी मयुरीला उचलून नाही घेतली, असं होत नाही. अर्जुनरावांनी तिला उचलून घेतली, तिचा हात पकडत तिला आधार देत वरपर्यंत गेले, नमस्कार केला, खंडोबाला म्हणाले तुझ्या संसाराचा खेळखंडोबा तुझ्यासारखा माझ्या संसाराचा खेळखंडोबा नको व्हायला रे बाबा, म्हणून तुझ्या दर्शनाला येतोय आणि मला सोड. तिनं त्याला चिमटा घेतला आणि म्हणाली नालायक आहात, देवाच्या दारात देवाला तरी सोडा, चला आता. आणि मग पुन्हा येताना हे घे ते घे अशी खरेदी करत सगळे खाली आले. आणि गाडीत बसल्यावर पुन्हा गाडी कोल्हापूरच्या दिशेला धावायला लागली आणि मयुरी स्टेटस टाकायला लागली. आणि दोघांचे चौघांचे खूप सुंदर स्टेटस तिने टाकले. आणि त्यानं तिला उचलून घेतलेलं स्टेटसही टाकलं आणि गाणं लावलं, लई दिसाची हौसरा. आणि आता मयुरीचे स्टेटस बघणारानं बघितले आणि पुन्हा सगळीकडे हंगामा माजला. आणि हे सगळं करू जाणं ते फक्त त्यांनीच. खूप रोमॅन्टिक जोडी आहे, अशा कॉम्प्लिमेंट यायला लागल्या. आणि इतक्यात राहुलचा फोनही आला अर्जुनरावांना आणि तो शिव्या घालत म्हणला नालायका, तू असलं काहीतरी करतो आणि आमच्या बायका आमच्या नाकात फाईट देतात. अर्जुनराव म्हणाले बेने आता मी काय केलं. आणि राहुल मला बायकोला उचलून काय घेतंस, मी ठेकाय मारतंस, सगळीकडे जग जाहीर काय करतो रे. आणि आमची बायको आता रुसली आणि म्हणते की मला तुम्ही उचलून घेत नाही. आता हिला उचलून घ्यायची म्हणजे हाडं मोडायचं काम, मी काय करू सांग. काल तुमच्या स्टेटसवरून सारखी भांडणं असतात यार आमच्यामध्ये. आणि अर्जुनराव हसले आणि म्हणाले मग तुझ्या बायकोला सांग की माझ्या मयूसारखं बारीक व्हायला. 55चा काटा हल्ला नाही पाहिजे राहुल. बायको 56वर गेली की काठी घ्यायची आणि बदलायची, मग बघ कशी 55वर स्थिर राहते. आणि मग तिला उचलून घ्यायला काही वाटत नाही रे. धान्याची 100-100 किलोची पोती उचलतोस की तुला काय अवघड आहे तेव्हा. आणि राहुल मला हो, मला काहीच अवघड नाही, पण या बायकांच्या अपेक्षा खूप असतात. मग राहुलही कोमलला म्हणाला कोमल, जास्त शहाणपणा करू नकोस बरं का, आणि बडबड करू नकोस. कोमल म्हणाली मला गप्प करण्यातच तुमचं अख्खं आयुष्य गेलं राहुल, आणि असेच म्हातारे व्हाल तुम्ही, पण इच्छा कधी पूर्ण कराल. आणि राहुल म्हणाला आईच्या गावात आता अर्जुनलाच सांगतो, सगळ्या गडांवर एक ट्रिप अरेंज कर म्हणून. तुला फक्त जेजुरीगड नाही तर सगळेच गड फिरवून आणणार. आणि जर चढली नाही ना तर तुझ्या पाठीमागं काठी घेऊन हातामध्ये ना तुला फटकवणार. आणि ती तोंड वाकडं करून म्हणाली आधी घेऊन तरी चला आणि मग बोला, करायचं तर नाहीच काही आणि नुसतं धमक्या देतात. आणि आता थोड्या फार प्रमाणात अशीच परिस्थिती सगळ्यांच्या घरात होती आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या नवऱ्याला टोमणे मारत होत्या. अर्जुन भाऊजींसारखं तुम्ही आमचे लाडच करत नाही. आणि आता लगेच झालं की सुरू कॉन्फरन्स कॉल, दम निघतोय होय कोणाला. आणि काय बाबा तुमची जेजुरी तर खूप गाजली. आणि सचिन म्हणाला जेजुरीचं काय, ते जातील तिकडे गाजूनच येतात आणि आमच्या डोक्याला ताप. आणि अर्जुनराव म्हणाले बिन बघव्या भडव्यांनो, आमच्या प्रेमाला कशाला दृष्ट लावता, आम्हा दोघांचं चांगलं चाललं ते बघवत नाही का. आणि चैतन्य म्हणाला तुमचं कधी बी नसलं होतं, तुम्ही तर ऑल टाईम प्रेमातच असता, बिनसतं तर आमचं.
आणि आता बायको बोलली ना तर आपलं डोकं हल्लं यार. आणि अर्जुन म्हणाला आता डोकं हल्लं तर जा की मग तिला घेऊन जेजुरीला. चैतन्य म्हणाला मग प्लॅन कर ना. अर्जुनराव म्हणाले नालायका प्लॅन कशाला करायला पाहिजे रे, तुमचं तुम्ही जाऊन या, आमचं आम्ही जाऊन आलो. सचिन म्हणाला अर्जुन तू खूप चालू आहेस, एकटा का गेलास आम्हाला का नाही सांगितलं. आणि अर्जुनराव म्हणाले तुमची सुट्ट्यांची अडचण असते, त्याला मी काय करू. कुणाची बायको रडते, कोणाचं पोरगं रडते, तर कोणाचं म्हातारा धोतारा थाकते, मग मी काय वाट बघत बसू का. तुम्हाला वेळ मिळेल तसं देवदर्शन घेऊन या, प्रेक्षणीय स्थळ नाही ते, एकत्र जायला सगळ्यांनी. आणि चैतन्य मला नाही, मला मेघा बोलली, टोमणे मारले, आता मला सहन नाही झालं, तुम्ही सगळे यावर आपण यावर चर्चा करूया. आणि थोडं तरी बसायलाच पाहिजे आता. मला ना डोक्याला शॉर्ट सर्किट झालेला आहे, वाटल्यास मी घरी जेवण अरेंज करतो, माझे आपण प्यायला पाहिजे. आणि तिकडून मेघा म्हणाली हो खायचं एवढं असं, आणि म्हणे अरेंज करतो जेवण, खायचं कमी आणि प्यायचं जास्त. आणि चैतन्य म्हणाला ऐकलं का, बायको तर मला त्या नालायकामध्ये जमा करायला लागली. आणि हे सगळं अर्जुनमुळे झालं. गेला तर गेला, माकड स्टेटस कशाला ठेवायचं. आणि अर्जुन म्हणाले मला या भाषेत बोलू नकोस हा, आई घाल्या, तुला तुझी बायको सांभाळता येत नाही आणि मला कशाला बोलतो रे. आणि मग अर्जुनरावांनी फोन ठेवला आणि मयुरीला म्हणाले मयू चल अजून एक स्टेटस ठेव आणि गाणं लाव, सगळ्यांनी जुळून राग झाली पाहिजे. आणि मग काय, मयुरीनं सुद्धा अर्जुनरावांचा एक छान फोटो ठेवला आणि गाणं लावलं, अगं बाय अगं बाय अगं बाय जानू विना रंगच नाही. आणि मग तर सगळ्यांची आणखीन जुळून राग व्हायला सुरुवात झाली. मग संध्याकाळ झाली, मूड एकदम छान होता आणि अर्जुनराव फोनवर बोलत होते, तोपर्यंत तिनं पोरांना दोन्ही बाजूला झोपवलं आणि ती मध्ये झोपली. आणि जेव्हा अर्जुनराव आले तेव्हा म्हणाले हे काय, मी कुठं झोपू. आणि ती म्हणाली हे माझे 2 बॉडीगार्ड आहेत, आता तुम्ही कुठं झोपणार. आणि अर्जुनराव म्हणाले जेव्हा पार्वतीनं गणपतीला राखण बसवलं होतं महालाच्या बाहेर आणि ती आंघोळ करत होती तेव्हा शंकरानं काय केलं होतं माहीत आहे ना, तसं माझ्या हातून व्हावं असं तुला वाटतं का. आणि मयुरी पूर्वीचा जमाना वेगळा होता, माणूस मारला तरी जीवदान देता येत होतं, आता तसंही करता येत नाही गं. आणि मयुरी डोळे मोठे करून म्हणाली म्हणजे तुम्ही आता आपली मुलं माराल का. आणि अर्जुनराव त्यांच्या रावडे आवाजात म्हणाले हो, तुझ्या आणि माझ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मी मारणार, मग तो कोणीही असू दे, पाठचा असू दे किंवा पोटचा असू दे. आणि आता मला तुझ्या बाजूला जागा नाही दिली ना तर मी वर झोपणार, माझ्याकडे खूप पर्याय आहेत असं म्हणून अर्जुनराव तिच्या वर येऊन झोपले सुद्धा. आणि मयुरी लाजून हसायला लागली आणि म्हणाली अर्जुनराव उठा ना. आणि चावटपणा करत अर्जुनराव म्हणाले उठेल उठण्याच्या तयारीत आहे. तशी ती आणखीन लाजली आणि त्याच्या छातीवर बुक्की मारत म्हणाली जा तिकडे. आणि अर्जुनराव पुन्हा चावटपणा करत म्हणाले सारखं म्हणायचं जा तिकडे, जडायचं तर मनात आहे म्हणून नुसतं म्हणे जा तिकडं, नाही म्हणते खूप जीव लावते. आणि आता ती खूप छान लाजली आणि पुन्हा अर्जुनराव म्हणाले लाजलं बघ जीवाचं पाखरू. आणि आता तिनं सरळ नेहमीसारखं त्याच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि त्याला गप्प केला. आणि मग सुरुवात झाली आणि मग सगळंच होऊन शेवटही झालं आणि गोड मिलन झालं. आणि मग बघता मयूरचा बर्थडे आला, त्यानं तिला साडी गिफ्ट केली आणि मिठी मारत म्हणाला माझ्यासाठी जन्म घेतलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बायको. आणि ती गोड हसली. मग अर्जुनरावांनी पार्टी अरेंज केली आणि सगळी भूतं ठरल्याप्रमाणे जमा झाली आणि पुन्हा चेष्टा मस्करीला ऊत आला. मग अगोदर हॉटेलमध्येच मयुरीला औक्षण केलं आणि केक कापला, फोटो सेशन सुरू झालं आणि सगळे एका बाजूला आले. आणि आशू म्हणाला मी नाही फोटोमध्ये येणार, मी सगळ्यांचा फोटो काढतो. पण तो नीट फोटो काढेना, त्याला कोणी काही बोललो की सारखा रागाला यायचा आणि ठिसफिस करायचा. आणि राहुल मला माकडा बापाच्या ना DNA वर गेलं हे बेनं, नेमकं अर्जुनवर गेले रागाच्या बाबतीत. तसे सगळे हसले आणि कसं बसं आशूला दम देत फोटो काढले. अभि म्हणाला आशू मी बाजूला उभा आहे, मला कट करू नको बरं का. आणि आशू माझा काका तुम्ही सेंटरला या. आणि यावेळी बायकांना बर्थडेला साडी गिफ्ट न देता काय दिलं माहिती आहे का, चपल्या दिल्या, चपल्या, ते पण एक नाही 3 जोड. आणि हे बघून रॉयल बॉयज हादरले आणि म्हणाले हे कसलं गिफ्ट. आणि अर्जुनराव म्हणाले बायांनो माझ्या बायकोला तुम्ही चपल्या का गिफ्ट केल्या, मी खंबीर आहे तिला चपल्या घ्यायला. आणि सचिन हसून म्हणाला अर्जुन हे जोडे आहेत जोडे जे तुला खायचे आहेत. आणि मेघा हसू म्हणाली अर्जुन भाऊजी अहो सारख्या साड्या काय करायच्यात तेव्हा, म्हणून आम्ही थोडंसं हटके गिफ्ट निवडलं आणि यावर्षी आम्ही प्रत्येकाला असंच गिफ्ट देणार. आणि चैतन्य म्हणाला हो का, मग राहुल अर्जुन अभि आपणही आपल्या गिफ्टचं वर्जन बदलूया आणि आम्ही कातड्याचे बेल्ट घेणार, म्हणजे कसं एकमेकांना
घेतलं की नाही तिकडून जोडा उगरला की तिच्या अंगावर बेल्ट टाकायला बरं. आणि कोमल हसून म्हणाली, जीजू अहो तुम्ही काय विचार करता हो, आमच्या मनात असलं काही पण नाही. आणि राहुल मला, गुलाबो तू तर बोलूच नको, तुझ्या मनात काय आहे ना मला चांगलंच कळतं. जेजुरीवरून तू मला किती भांडलीस हे मी नाही विसरलो अजून. कोमल म्हणाली, आणि तुम्ही मला मी भांडले म्हणून लगेच घेऊन गेलात ना. काय बोलताय तुम्ही, मीच एक जन्म काय 7 जन्म भांडत बसले तर तुम्ही घेऊन जाणार नाही मला. आणि चैतन्य त्याला फोडणी टाकत म्हणाला, कोमल वहिनी हे खूप चुकीचं आहे बरं का. तुम्हाला सांगतो, मी लग्न झाल्यावर मेघाला घेऊन गेलो आणि पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत अगदी वरपर्यंत उचलून घेऊन गेलो. तसं सगळ्या रॉयल लेडीजनं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाले, जेजुरीच्या इतक्या पायऱ्या, पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत तुम्ही तिला उचलून घेतलं, बापरे. आणि मेघा म्हणाली, जास्त आश्चर्य वाटून घेऊ नका, ती म्हणजे त्याची चप्पल उचलून घेऊन गेला. आणि सगळे म्हणाले, खालच्या पायरीवर ठरतो. म्हणाले, नको चोरीला जाईल माझी, लग्नात आधीच खर्च झाला आहे, पुन्हा बुटाला कुठून खर्च करू, असला आहे चैतन्य. आणि म्हणे बायको उचलून नेली. तसे सगळे खूप हसायला लागले. आणि चैतन्य म्हणाला, मग तुला काय वाटलं, मी काय मेघाला उचलून घेतलो की काय, हनीमूनच्या आधीच मला धाराधरती पडायचं नव्हतं तिला उचलून घेऊन. आणि आलोच हा पटकन जाऊन, असं म्हणून नेहमीप्रमाणे चैतन्य गेला जेवणाच्या आधी टॉयलेटला. आणि सगळे त्याची वाट बघत बघत खोळंबून बसले. आणि अभि चैतन्याला फोन करून म्हणाला, चैतन्य यार लवकर ये, माझा हात चुकलाय. आणि पोटात उंदीर नाही तर घोडे पळायला लागले. आणि चैतन्य जोर देऊन म्हणाला, आलो, मी येईपर्यंत कुणीही सुरुवात करायची नाही, नाहीतर बघाच. आणि सचिन म्हणाला, तुझं कधी होणार पण. चैतन्य म्हणाला, तुम्ही मला प्रोत्साहन दिलं काही वर्षापूर्वी आणि माझं झालं लग्न, आता इथंही प्रोत्साहन द्या की. तसे सगळे हसले. आणि अर्जुनराव म्हणाले, भाड्या आगाऊ कुठला, चल ठेव फोन आणि तू स्वयंप्रेरणानं लवकर आवरून ये. मग तर तसे सगळे खूप हसले. मग काही वेळानं तो आला आणि सुरू झाला नेहमीचा डाव, मिस्टर वर्सेस मिसेस. आणि मेघा म्हणाली, अर्जुन भाऊजी तुम्ही इतकं कमी का घेतलं, पोटभर खा बरं का. आणि चैतन्य म्हणाला, हो पोटभर खा, कारण बिल तूच देणार आहेस. आणि अभि म्हणाला, अरे संध्याकाळी कमी जेवायचं असतं ना, म्हणून कमी खातोय, तुम्ही खा. आणि आता अभि, राहुल आणि अर्जुनराव भास म्हणून कमी खात होते. आणि भोळ्या मयुरीला वाटलं, खरंच किती कमी खातात हे. आणि ती म्हणाली, कोमल मी तू अगं बघा ना, त्यांना आणखीन वाढा. आणि ते म्हणायचे, नाही आम्ही संध्याकाळी जास्त जेवतच नाही. आणि मेघा म्हणाली, कशी जेवतील, पोटात जागा असेल तर जेवाल ना. आणि मयुरी चकित होऊन म्हणाली, म्हणजे त्यांनी कधी खाल्लं, आपल्यासमोरच तर होते. आणि मी त्या म्हणाली, ताई अहो तुम्ही किती भोळ्या आहात हो, अहो दारूसोबत चकना म्हणून 2-2 किलो चिकन खातात हे एका वेळी, आता कशी भूक लागेल सांगा बरं. मग वेड्या मयुरीच्या लक्षात आलं आणि म्हणाले, ओगो असं आहे होय, आणि मी आपली बाई म्हणते की माणसं का जेवत नाहीत, आणि हे काहीतरी खरं बोलतात का, किती बंडलबाज आहेत. आणि बरं का मेघा, अर्जुनराव मला असेच उल्लू बनवतात. आणि कोमल म्हणाली, नाहीतर काय, आमची ताई साधी भोळी आहे. आणि मयुरी म्हणाली, तुम्ही सगळेजण मला जिथले तिथे सावध करता आणि समजावून सांगता म्हणून मला कळतं तरी, नाहीतर 4 दिवस कळत नाही की मला यांनी गोल फिरवलं आहे. कधी काय बोलतील, कधी कुठली मस्करी करतील, काही सांगता येत नाही. कधी खोटं बोलतात, कधी मस्करी करतात, हेच कळत नाही. आणि कोमल म्हणाली, अगं ताई तुझ्याकडे कोणते मुंबईचे पाहुणे आले होते, आमचे हे किती तनतन करत होते. कोणी अर्जुन होते म्हणे. आणि मयुरी म्हणाली, हो ते अर्जुन सर होते. आणि तिला काहीतरी आठवलं. आणि अर्जुनरावांना मयुरी म्हणाली, अहो त्यांच्या सुनेची डिलिव्हरी झाली असेल ना, 2 जुळी बाळं होती म्हणे. आणि अर्जुनराव म्हणाले, झाली असेल, जातेस का बघायला खुळखुळा घेऊन, काय करायचं आपल्याला मयू, त्या अंकलला आपल्यासोबत रिलेशन ठेवायला आवडत नव्हतं, पण आपण तरीही त्यांची मदत केली, विषय संपला, आणि जास्त कोणामध्ये गुंतू नकोस. आणि मयुरी म्हणाली, तुम्ही गप्प बसा, ती माणसं चांगलीच होती, सरसुद्धा चांगले होते, आणि मॅडम पण खूप छान होत्या. तुम्ही नीट बोलत नव्हता म्हणून तुमच्याशी नीट बोलत नव्हते, पण ते माझ्याशी किती छान बोलत होते, अगदी मुलीसारखी चौकशी करत होते. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, हो मग मी त्यांचा जावई. आणि राहुल हसला आणि म्हणाला, ए अर्जुन, जायचं का रे त्याच्याकडे, तुला बोलवलं ना त्यांनी पाहुणचार घ्यायला, तर मग पुन्हा एकदा ते 55 वर्षाच्या बेबीला बघूया आणि भेटूया. आणि अर्जुनरावांनी हात जोडले आणि म्हणाले, नको रे बाबा, लांबून राम, माणूस हुशार होता पण फार तापट. आणि मयुरी म्हणाली, आणि तुम्ही काही कमी तापट आहात का, आता घरी गेली ना की मग मी त्या मॅडमना फोन करेन. आणि अर्जुनराव म्हणाले, तुला काय करायचं आहे ते कर. मग आता नेहमीप्रमाणेच एकत्र जमले. आणि कोकणवरून जोक नाही झाला असं तर होणारच नव्हतं.
एकमेकांची टांग खेचाखेची होणारच होती. आणि चैतन्य म्हणाला, ए सचिन, काहीही मन, पण ग्रंथालीच्या हातचे मासे ते तिच्याच हातचे. आणि सचिनला ते फार आवडतात बरं का. सारखा तिकडे जाताना गाडीतूनच त्याचं सुरू होतं, तिला फोन करा आणि मासे बनवायला सांगा. ग्रंथाली सचिनची फेवरेट आहे. आणि आता फोडणी घालत अर्जुनराव म्हणाले, चैतन्य, सचिनचं सिक्रेट ओपन करू नको. आणि काय गरज होती का सांगायची की ती त्याला घास भरवते. आणि चैतन्य म्हणाला, आणि तेही समोर बसून, टेबलवर बसून मासे सोलून देते, हेही मी नाही सांगणार बरं का. आणि अभि पुन्हा आगीत तेल ओतत म्हणाला, अरे काहीतरी सिक्रेट ठेवा रे, आपला सचिन किती लाजळू आहे. आता ती त्याला मासे भरवते, तेही मांडीवर बसवून, हे मी नाही सांगणार बाबा, नाहीतर लता वहिनी चिडेल. असं म्हणून आता सगळंच सांगितलं. मग किती खरं आणि किती खोटं होतं माहीत नव्हतं, पण आजचं टायमिंग सचिनवर होतं. पण आता महिला फक्त लाजून हसायच्या आणि रॉयल बॉयज एकमेकांची टांग खेचायचे. मग आपल्या आपल्या नवऱ्यावर खोटं खोटं चिडायचं, रुसायचं, फुगायचं. आणि एखाद्याला तरी यातल्या शिव्या पडल्याच पाहिजेत असा गेम असायचा रॉयल मेंबर्सचा. आणि लता म्हणाली, आता मी यांना अजिबात पाठवणार नाही तुमच्यासोबत. आणि सचिनही लगेच म्हणाला, आणि मीही जाणार नाही, भाडे किती खोटे बोलतात. आणि राहुल म्हणाला, सचिन, आम्ही बोललो त्यात काय खोटं आहे सांग बरं, घे बरं शपथ वहिनीची. आणि सचिन म्हणाला, फोडा फोडा, आणखीन फटाके फोडा आणि लावा माझ्या संसाराला आग. आणि माझं जेवण बंद झालं ना भाड्यांनो, मी रोज एकाच्या जेवायला येणार. आणि मयुरी म्हणाली, नाहीतर काय, उगीचंच काहीतरी बोलतात आणि सारखं त्या मुलींचाच विषय. आणि अर्जुनराव म्हणाले, बायको, आता तुझं ऐकतो बरं का, तुझ्यावर बोलतो. आणि मयुरी तोंड वाकडे करत म्हणाली, राहू द्या, जसं काहीतरी माझं खूपच ऐकत असल्यासारखं करताय तुम्ही. आणि बरं का, मिथाली, मेघा, मस्त म्हणायचं की बायको, नुसतं म्हणायचं की बायकोचं ऐकतो, पण आमच्या घरात माझं काहीच. आणि अर्जुनराव म्हणाले, ही खूप मोठी अफवा आहे आणि त्याहून जास्त मोठी थाप. आणि आता तिथेच ठेवण्यात आलेल्या पाण्यात सोडायचं काहीतरी नीतू घेऊन आला आणि मला, काका काका हे कसं वापरायचं. आणि अर्जुनराव त्याला सांगितलं आणि म्हणाले, हे असं ऑन करायचं आणि पाण्यात सोडायचं. आणि पिलेला अभि म्हणाला, तरीच समुद्रातलं पाणी खराब होतं. आणि अर्जुनराव म्हणाले, बाड्या, त्यानं पाणी खराब होत नाही, ते फक्त खेळणं आहे. पण तू गप्प बस, समुद्रातलं पाणी तू खराब करतो. बरं का मिताली, जिथं अभि पोहतो ना तिथं आम्ही अजिबात पोहत नाही. भाड्याच्या आसपासचं पाणी खारट आणि तुरट असतं. असं अर्जुनराव म्हणाले. तसे सगळे रॉयल बॉयज आणि सगळ्या रॉयल लेडीज खूप खूप हसल्या, अगदी पोट धरून.